गोणारमध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संशय. नमस्कार, मी रिया पवार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ही बातमी आहे कंधार तालुक्यातील गोणार येथून आमचे प्रतिनिधी कुंता पवळे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. गोणार गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अवैध दारू विक्रीबाबत अनेक वेळा कंधार पोलीस ठाणे आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढते आहे आणि त्यामुळे या प्रकरणात नेमकी कारवाई का होत नाही असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. अवैध दारूमुळे गावातील युवक व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याचीही चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही, त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे. अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.